त्याचबरोबर व्यासपीठावर मान्यवर आणि सर्व ग्रामपंचायतीचे उपस्थित कर्मचारी यांना प्रथम मी मनापासून नमस्कार करते। खरं तर महिलांची संख्या जास्त आहे बघून मला आनंद झाला। प्रथमच मी आत एंटर केल्याबरोबर बघितलं आधी आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना शासनातर्फे विविध ट्रेनिंग देण्याचं काम सुरू आहे। सरपंचांचं ट्रेनिंग तालुका लेवलला झालं, त्याच्या अगोदर जिल्हा लेवलला झालं, यशदा मार्फत ट्रेनिंग द्यायचं सुरू आहे। तर महाराष्ट्र राज्य केंद्र शासन यांच्याकडून तळागाळापर्यंत योजना पोहोचाव्यात आणि त्या योजना एका विशिष्ट फ्रेमवर्क मध्ये आहेत आणि त्या आपल्याला बसवाव्या लागणार आहेत। त्यासाठी GPDP 2024-2025 याच्या अंतर्गत आपण आराखडे कसे तयार करायचे यासाठीचा हा मेन उद्देश आहे आपल्या आजच्या ट्रेनिंगचा। खरं तर तळागाळापर्यंत GPDP आराखडा काय करायचा, 9 संकल्पना आणि 17 ध्येय कोणती, ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जी पुस्तिका आहे ही पुस्तिका कंपल्सरी प्रत्येक कॅन्डिडेटनं प्रत्येक आपल्या सदस्यांनी सरपंचांनी वाचून काढणं गरजेचं आहे। शाश्वत विकास ध्येय। खरं तर माझ्याकडे अनेक विषय आहेत, मी महाराष्ट्रभर अनेक विषयांवरती गेले 35 वर्ष विविध विषयांवरती व्याख्यानं देते। त्याच्यामध्ये महिलांच्या संदर्भात असेल, महिला बाल कल्याण, महिला बाल विकास, त्याचबरोबर महिलांचं आरोग्य असेल, त्याचबरोबर जैवविविधता आहे, पर्यावरण आहे। ह्याच्यातला तुम्ही एनी टाइम मला कोणताही विषय जर सुचवला तर नॉनस्टॉप मी 3-4 तास बोलू शकते, पण आता वेळेचं बंधन गृहीत धरून तुम्हाला जेवढं अपेक्षित आहे आणि आपल्याला जे करायचं आहे टार्गेट ओरिएंटेड आणि टाइम बाउंड पिरियड मध्ये आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। खरं तर माझ्या भगिनी ह्या ग्रामीण भागातल्या ज्या वेळेला इथपर्यंत येतात, म्हणजे महिला आरक्षण असेल किंवा इतर गोष्टींच्यामुळे त्या ग्रामपंचायतीचा एक ऍक्टिव्ह सदस्य होतात, तेव्हा त्यांना हे लक्षात येत नाही की काय ध्येय आहेत, संकल्पना किती आहेत। आपण आराखडा तयार करताना पुढचा आराखडा आधी मंजुरी घेऊन त्याच्यामध्ये कामाची मागणी करून नंतर आपण त्याच्यावरती असणारा निधी जो आहे तो पडत असतो तो खर्ची टाकायचा असतो। सर्वांगीण शाश्वत गावाचा विकास व्हावा यासाठी पूर्वी रॅन्डमली काय व्हायचं, सुरुवातीला शासनानं ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्था म्हणून अधिकार दिले, त्यावेळेला अशा पद्धतीची ध्येय किंवा संकल्पना आधारित नव्हता आराखडा, तेव्हा डायरेक्ट ग्रामपंचायतीला निधी आलेला, तुम्ही तुमच्या मनाने इच्छेने तो खर्च करायचा। अशा वेळेला शासनाला जाणवलं की एकाच दिशेने कुठेतरी खर्च होतोय, रस्ता, गटारी, ह्याच्यावर जास्त जोर। मग सर्वात महत्वाचं की सर्वांगीण विकास जर गावाचा व्हायचा असेल तर बालक, महिला, वृद्ध, तिथं असणारी जनावरं, पर्यावरण, वृक्ष लागवड सर्व समावेशक आपल्याला आराखडा तयार केला पाहिजे। म्हणून आपल्याला शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत इथं 17 ध्येय काय आहेत बघा, जसं भगवद्गीता जशी असते किंवा आपली राज्यघटना आहे, संविधान आहे, त्याच्या बाहेरचं आपण त्याच्या बाहेर जायचं नाही। अगदी तसं ग्रामपंचायतीची ही भगवद्गीता म्हणून आपण ह्याच्यामध्ये सर्व अतिशय शास्त्रीय माहिती दिलेली आहे, कसा आराखडा तयार करायचा। तर 17 ध्येय काय आहे त्याच्यावर लक्षात येतं का पहा। पहिलं ध्येय आहे गरिबी निर्मूलन। गावामध्ये दारिद्र्य रेषेखालची किती कार्ड आहेत, एकूण लोकसंख्या किती, तर गरिबी निर्मूलनासाठी आपण काय करू शकतो, तर आराखड्यामध्ये गरिबी निर्मूलनासाठी किती टक्के निधी आहे त्याचा अभ्यास करून आराखडा तयार करायचा आहे। उपासमारीचे समूळ उच्चाटन। खरं तर आपण भाग्यवान आहोत, आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत। शावडी पश्चिम किंवा शिराळा असेल पश्चिम भागामध्ये आपण आहोत, बारमाही आपल्याकडे नदीचं पाणी आहे, पण उपासमार एवढ्या टोकाला कोण जात नाहीये। तुम्ही जर आता आपल्याकडे टोळी ऊसाची तोड करणारे कामगार येतात, बीड, उस्मानाबाद कडचे किंवा ह्या ज्या टोळ्या आहेत त्यातली जर मुलं बघितली आपण तर माल न्यूट्रिशन किंवा कुपोषण झालेली मुलं आहेत, त्यांच्या बरगड्या दिसतात, बरोबर, कुपोषित मुलं। शासनानं स्तनदा माता किंवा प्रेग्नंट राहिल्यापासून ते बाळाला जन्म दिल्यानंतर अनेक दिवसापर्यंत पूर्णपणे सुपरविजन करून त्यांना औषधं, गोळ्या आणि कडधान्य असेल किंवा पोषण आहार पुरवलेला आहे। म्हणजे इथपर्यंत सचिव लेवलचे लोक त्यांना त्यांचे थिंक टँक असतात, ते कशा पद्धतीनं उपाययोजना राबवायच्या आहेत ह्यासाठी प्रयोजन करत असतात। तर आपल्याकडं उपासमारीनं म्हणजे मृतावस्थेत गेलेले अशा पद्धतीचे कोण केसेस नाहीत, पण आपल्याकडं थोडंसं इग्नोरन्स असेल किंवा आरोग्य विभागाबद्दल माहिती किंवा आपल्या हेल्थ बद्दल थोडंसं कॉन्शियसनेस कमी, यामुळं जी प्रेग्नंट वुमन आहे किंवा गरोदर माता आहे ती स्वतःची काळजी जास्त घेत नाही। मला सांगा महिलांनो, जर आपल्या पोटामध्ये बाळ असतानाच आपण चांगल्या पद्धतीचा आहार घेतला, गर्भसंस्कार आपल्याला माहितीच आहे,
हेल्दी तयार होईल आणि हेल्दी बालक, हेल्दी युवा आणि हेल्दी पिढीच आपल्या देशाचं भवितव्य. म्हणून आरोग्य विभाग आपल्या हँड टू हँड म्हणजे हाताला हात देऊन आपण चाललं पाहिजे. त्याचबरोबर समूळ उच्चाटन करत असताना आपण मनरेगा सारख्या किंवा इतर ज्या काही स्कीम आहेत तर त्याच्या अंडर आपण रोजगार प्रत्येकाला कसा अवेलेबल होईल आणि ह्या दृष्टीनं आराखड्यामध्ये त्याचं नियोजन केलं पाहिजे. निरोगीपणा आणि क्षेमकुशल असं म्हटलेलं आहे. तिसरं ध्येय निरोगीपणामध्ये मागाशी आता मी आपल्या मॅडम बोलत होत्या त्यावेळेला आले अनेक रोग आणि रोगाची लक्षणं आणि रोगावरती उपचार किंवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग होऊच नये म्हणून कोणती काळजी घ्यायची यासाठी ग्रामपंचायत दक्ष असली पाहिजे. गावामध्ये कुठलाही साथीचा रोग पसरू नये आणि त्यामुळं गावामध्ये कुठल्या कॅज्युलिटीज होऊ नये. खरं तर ग्रामपंचायतीचा जास्त कस लागला होता, कसोटी लागली होती कोरोनाच्या काळामध्ये. मुंबईवरून येणारे लोक गावामध्ये एंटर करून द्यायची का नाही म्हणजे ग्रामपंचायत त्यावेळेला दक्ष पाहिजे. आपल्याकडे महामारीसारखे रोग आता नाही आहेत. पूर्वी प्लेग पटकी असायची, गावाच्या गावं ओस पडायची, 4 जण येणारे असायचे त्यातले 2 जण तिथंच त्यांना इन्फेक्शन झाल्यामुळे जायचे. असला प्रकार आता नाहीये. आता 3 प्रकारचे साथीचे रोग असतात. माझा विशेष तो आहे पण तुम्हाला माहिती असावं मी सांगतो. त्याला इंग्रजीमध्ये एंडेमिक, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक असं म्हणतात. तर गावामध्ये येणारे जे लोकल लेवलचे जे साथीचे रोग आहेत त्याच्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये उद्भवणारे कॉलरा असेल किंवा तुमचा डिसेंट्री असेल, अमिबायसिस असेल किंवा आता डासामुळे होणारे मलेरिया किंवा डेंग्यूचे रुग्ण आता जास्त सापडतात. बरोबर, त्यासाठी आपण ग्रामपंचायत मार्फत फवारणी करतोय. पण डेंग्यूचा कोणत्या प्रकारचा डास तर अॅनाफिलसमुळे मलेरिया होतो. अॅनाफिलस नावाची डासाची मादी चावली की मलेरिया होतो. आणि आता मला तुमच्यापैकी कोण सांगेल की डेंग्यूसाठी कोणत्या प्रकारचा डास कारणीभूत आहे? एडिस एजिप्टी. त्याच्यानंतर क्युलेक्स नावाचा जो डास आहे तर त्याच्यापासून हत्ती रोग. करेक्ट, इलेफंटायसिस. आता मॅडम त्या क्षेत्रातल्याच आहे. म्हणजे हत्ती पाय रोग जो आहे, हत्ती रोग नाही, हत्ती पाय रोग म्हणायचा. हत्तीसारखा पाय होतो. म्हणजे डासाचे असे अनेक प्रकार आहेत आणि डास काय करतात, मादी डास आहे तो अंडी घालण्यासाठी रक्तामध्ये असणारे घटक लागतात म्हणून रक्त पितो, रक्त शोषतो. आणि अशा वेळेला डासामार्फत पसरणारे जे रोग आहेत ते आपण गावामध्ये कंट्रोल करणं, नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि अनेक प्रकारचे रोग आता परवा सर्वे झालेला आहे त्याचा मी अभ्यास केला. आमच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर बिडकर मॅडमनी त्यांच्याकडून वही घेतल्यानंतर टीबी, ट्युबरक्युलोसिसचे पेशंट आहेत का त्याचा सर्वे करायचा आहे. दुसरं लेप्रोसी म्हणजे कुष्ठरोगाचं निर्मूलन आपल्या शासनानं हाती घेतलेलं आहे. निर्मूलन बऱ्यापैकी होत आलेलं आहे. पूर्वी आपल्याला कुष्ठरोगी सगळीकडे पाहायला मिळायचे. जिथं जिथं आपल्याकडे तीर्थक्षेत्र आहेत तिथं म्हणजे पायाची बोटं झडलेली किंवा हाताची बोटं झडलेली असे रुग्ण असायचे. तर लेपर पर्सन म्हणजे आपल्या समाजाला लागलेला एक ब्लॉक होता आणि ते पर्सन कमी झालेले आहेत. हे शासनाचं यश आहे ऍक्च्युली. कारण शासनातर्फे पोलिओचं निर्मूलन पूर्णपणे इरॅडिकेट करायचं चाललेलं आहे. पोलिओ असेल, तुमचा लेप्रोसी असेल, त्याचबरोबर टीबी असेल. गावामध्ये टीबीचा एखादा रुग्ण असला तर घरातील लोक बाहेर सहसा बोलत नाहीत की आमच्या घरी असा पेशंट आहे म्हणून. आपल्याकडे रोग लपवण्यासाठी काय करतात, समाजामध्ये आपल्याला हेटाळणी नको म्हणून रोग लपवला जातो. मग एड्स सारखा असेल, बरोबर. त्याचबरोबर कॅन्सर सुद्धा प्राथमिक अवस्थेत जर सांगितला की असं असं आपल्याला आहे तर तात्काळ मदत मिळाली तर पूर्णपणे बरा होतो. नाहीतर कॅन्सर, एड्स हे किलर्स डिसीज आहेत, म्हणजे मृत्यूच कारणीभूत ठरणारे. त्यामुळे घरातल्या लोकांनी अगोदर तात्काळ आरोग्य विभाग, ग्रामपंचायत ह्या ठिकाणी त्याचे सांगणं, त्याला उपचार प्रभावी देणं हे गरजेचं आहे. आणि गावामध्ये अनेक प्रकारचे जे रोग पसरू शकतात, जसं कॉमन कोल्ड, साधी सर्दी असेल किंवा तापाचे रुग्ण असतील तर अशा वेळेला काय करायचं तर त्याच्यासाठीची तरतूद आरोग्य विभागाशी आपण निगडीत असणं गरजेचं आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळा, त्यांची शाळा व्यवस्थापन समिती, त्याचबरोबर शाळेमध्ये आपण कधीतरी व्हिजिट देणं, आपल्या पाल्याला त्याच्या इयत्तेचं कोणत्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय हे तपासणं आणि बघणं ही काळाची गरज आहे. आपण पालक सुद्धा, माता पालक म्हणून आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. आपली मुलगी जर 10वी पर्यंत असेल, कॉलेजपर्यंत शिक्षण घेत असेल तर तिला सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्वयंपूर्ण कसं व्हायचं यासाठी घरातून सुद्धा मूल्य शिक्षण देणं काळाची गरज आहे. महिला माता पालक ज्या आहेत आणि जास्तीत जास्त मुलींवरती ज्यावेळेला फोकस करतो त्यावेळेला ती आपण असं म्हणतो मुलग्यापेक्षा मुलगी बरी, दोन्ही घरचा उद्धार करी. पण मुलगीला आईनं एक माता पालक म्हणून जास्त संस्कार करणं काळाची गरज आहे. कारण पुढची पिढी ती सांभाळते. आणि आता मला महिलांना सांगायला आनंद वाटतो की आपल्या भारत देशामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये महत्वाच्या पोस्टवरती महिलांना नेमणूक मिळत आहे. मुली कुठेही मागं नाहीत, खांद्याला खांदा लावून काम करतायत. आपल्या भारतीय केंद्र शासनाच्या
बॉडीमध्ये आता आपण बघतो आपल्या निर्मला सीतारामन काम करतात, बरोबर. त्याचबरोबर एक आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधी होऊन गेल्या, भारताच्या माजी पंतप्रधान. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होऊन गेल्या. किरण बेदी सारखी पहिली महिला पोलीस अधिकारी होऊन गेली. खूप चांगली स्ट्रॉंग डिसिजन घेणारी. पार्लमेंटमध्ये तुम्हाला इंदिरा गांधींना आयर्न लेडी परदेशातले पॉलिटिकल लीडर म्हणायचे. का म्हणायचे? ठाम निर्णय घेतला जायचा. जेंट्स घेणार नाहीत अशा पद्धतीचे ठाम निर्णय घेऊन राबवले त्या काळी. तशा अनेक महिला सुद्धा खूप चांगलं काम करतात. जसं घराचा अर्थ खातं तुमच्याकडे असतं, बरोबर. संरक्षण खातं किंवा इतर खाती जी आहेत सगळी, गृह खातं म्हणा, इतर खातं, ते तुम्ही आपण बघतो. पण ग्रामपंचायत सुद्धा अशी आपण करू शकतो की महिला सरपंचाने जास्तीत जास्त लीड घेऊन महिलांचे आणि बालकांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालणं आणि तसा आराखडा तयार करणं ही काळाची गरज आहे. लिंग समभाव हे 5वं ध्येय जे आहे, लिंग समभावामध्ये स्त्री पुरुष समानता, तर त्याच्यामध्ये प्रत्येक 1000 जेंट्सच्या मुलांच्या पाठीमागं आता लग्नासाठी 947 किंवा 980 पर्यंत आकडा गेलेला आहे, बरोबर ना. म्हणजे थोडासा वाढलेला आहे. पण समानता पाहिजे. आपल्याला आई पाहिजे असते, बहीण पाहिजे असते, आजी पाहिजे असते, आत्या पाहिजे असते, मावशी पाहिजे असते, पण मुलगी नको असतं. आतापर्यंत समाजात होतं, बरोबर. कारण मुलगी कितीही शिकली तरी दुसऱ्याचं धन म्हणून तिला खर्च करावा लागतो. म्हणून बऱ्याच पालकांना ज्यावेळेला शिक्षण कमी असतं त्यावेळेला इच्छा नसताना त्या मातेला कंपल्शन करून ते मुलगी काढून टाकण्यासाठी एम्निओसेंटेन्सिस नावाची टेस्ट आहे, गर्भजल लिंग निदान चाचणी. ती ज्या दवाखान्यामध्ये केली जाईल त्या दवाखान्याला सील ठोकलं जातं. कडक कायदे आहेत त्याच्यासाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचे. त्या डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवरती बंधन आणलं जातं. त्यामुळं आमच्याकडे गर्भजल लिंग निदान चाचणी केली नाही, करत नाही अशा स्वरूपाचं काय लावावं लागतं त्यांना? लेबल लावून. मी बघतायच. म्हणजे अशा स्वरूपात लिंग समभाव ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या कृतीतून दाखवलं पाहिजे की मुलगा मुलगी समान, बरोबर आहे ना. जेवढं मुलग्याला आपण, पण हल्ली माझ्या आणि तुमच्याही निदर्शनास असं येतंय बघा, मुली सिन्सिअर आहेत, अभ्यासात नंबर मुली काढतात, मुलं बेदरकार आहेत. मोटरसायकल घ्यायची, बाहेर फिरायचं, अभ्यासाला वेळ कमी द्यायचा, आणि हीच मुलं नंतर काय होत आहेत? गुन्हेगाराकडे वळत चालत. हे आपल्याकडे खंत आहे, शोकांतिक आहे. आपल्या समाजातील अनेक मुलं वाहवत चाललेली आहेत. अभ्यासाचं गांभीर्य कमी आहे. मुलींना अभ्यासाचं गांभीर्य आहे, ते शिक्षण खूप चांगलं घेत आहेत सिन्सिअरली. पण लग्नानंतर ह्या हुशार मुली जातात कुठं? त्या मुलांच्या बायका होतात आणि त्या घरामध्ये त्यांचं जे पोटेन्शियल आहे ते तसंच राहतं. म्हणूनच शासनानं काय केलं आता की महिलांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी यावं, त्यांनी समस्या मांडाव्या. आपली जी ग्रामसभा आहे त्याच्या अगोदर महिला सभा घ्यावी. महिला सभेच्या वेळेला त्या वॉर्ड मधल्या काही समस्या असतील तर महिलांनी मांडाव्यात. म्हणजे महिलांना, निम्मा घटक समाजाचा कोण आहे? महिला. त्या महिलांनी समोर यावं. आणि देश हा फक्त जेंट्स नाही तर महिलांनी, म्हणजे 50% घटक महिला आहेत, तो जर आत्मनिर्भर झाला, सक्षम झाला, महिला आत्मनिर्भर झाल्या तर समाज आत्मनिर्भर होईल आणि देश आत्मनिर्भर होईल, बरोबर आहे ना. म्हणून केंद्र शासनाने ही योजना काढलेली आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा, आत्मनिर्भर महिलांसाठी तुम्हाला शासकीय बचत गटांना अनेक फॅसिलिटी देते शासन, बरोबर आहे ना. शिलाई मशीन पासून, शेवयाच्या मशीन पासून, आटा चक्की पासून अनेक सुविधा आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचं मधुमक्षिका पालन असेल, रेशीम उद्योग असेल, कुक्कुट पालन असेल, फिशरी उद्योग असेल, ह्याची माहिती शास्त्रीय पद्धतीने दिली जाते. ती महिलांनी जास्त राबवणं, महिला जिथं जिथं जातील तिथं टॉप करतील. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. जपान सारख्या देशामध्ये मॅनेजिंग डिरेक्टर पदावरती जास्त महिला आहेत. मॅनेजिंग डिरेक्टर म्हणजे सगळी मॅनेजमेंट कुणाच्या हातात? महिलांच्या. आणि ज्या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये महिला आहेत त्या एवढी पोस्टवरती त्या कंपनीचं प्रॉफिट जास्त आहे. म्हणजे महिला बारकाईनं एकदम संसार जसं करतात ना नीटनेटका, अगदी तसं ज्या कंपनीत त्यांची पोस्ट आहे तिथं त्या वेळेत येणं, वेळेत जाणं. पण जपान आणि भारताची तुलना जर केली तर भारतामध्ये ना वेळेचं महत्व नाही. जपानमध्ये मधल्या जेवणाच्या ब्रेकमध्ये 3 मिनिटं जर तुम्ही डिले केलं किंवा लेट केलं तर 3 मिनिटाचा पगार कापला जातो. आपल्याकडे 3 मिनिटच काय, 3-3 तास. आता आमच्यावरूनच पॉलिटिकल लीडर सुद्धा एखाद्या कार्यक्रमाला जाताना लेट, जेवढा लेट तेवढा पॉलिटिकल लीडर मोठा, असा काहीतरी गैरसमज होतो. नाही, तसं पंक्च्युअल पाहिजे, म्हणजे वेळेचं भान. आता खरं तर मी बऱ्याच ठिकाणी माझं आता लेक्चरशिप, म्हणजे माझ्याकडे एक महत्वाची लेक्चर्स ते करून मी इथपर्यंत आले. सगळ्यात महत्वाचं कसं, जिथं आपण काम करतो ना ते कसं पूर्ण डिव्होट किंवा 100% क्षमता जेवढी आहे तेवढी आपले वापरून जर केलं तर नक्कीच आपल्याला गावामध्ये त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर स्वच्छ पाणी व स्वच्छता,
पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी शासनानं आरओ सिस्टीमसाठी भरपूर दिलेला आहे आपल्याकडं निधी, तो वापरणं. स्वच्छ पाण्यासाठी तो निधी वापरायचा आहे. आपण आरओ सिस्टीम करणं किंवा पावसाळ्यामध्ये बोरवेल त्यासाठी काय शासनाचे निधी असतील. त्याचबरोबर स्वच्छता म्हणजे पाणी उकळून गाळून प्या. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे रोग होऊच नाहीत त्यासाठी पाणी उकळून गाळून कसं प्यायचं किंवा पाण्यावरती काय ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यामध्ये क्लोरीन असेल किंवा इतर आपण TCL पावडर टाकतो, त्यासाठी आपल्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना कसं ट्रेन करायचं. शास्त्रशुद्ध पद्धतीनंच ती पावडर टाकणं गरजेचं आहे. टाकी व्यवस्थित धुतलेली असणं गरजेचं आहे, म्हणजे महिन्यातून आठवड्यातून काय असेल ते. आणि दुसरं महत्वाचं टेस्टिंग करणं पाण्याचं. आणि पाण्यातून जी पसरणारे रोग आहेत दूषित अन्न पाण्यातून, ते सुद्धा होऊ नयेत गावामध्ये, म्हणून आपण आपल्याला सुद्धा त्याची थोडीफार शास्त्रीय माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आहे परवडणाऱ्या योग्य आणि स्वच्छ ऊर्जा. महिलांनो, तुमच्यापैकी किती जणींच्या घरी गोबर गॅस आहे? माझ्या सरपंच भगिनी सांगतील. गोबर गॅस असणाऱ्या किंवा यस, छान. बऱ्याच घरांमध्ये खेडेगावामध्ये गोबर गॅस आहे. आपल्याकडं केंद्र स्तरावरचा 1 कोटीचा पुरस्कार मिळवणारं एक गाव आहे ठिकेकरवाडी नावाचं. त्या ठिकेकरवाडीला 1 कोटी पुरस्कार का मिळाला? 1 कोटीचा राष्ट्रपतींच्या हस्ते. कारण त्या गावामध्ये 100% इको फ्रेंडली गाव आहे. गोबर गॅस आणि सोलर एनर्जी ह्याच्यावरती संपूर्ण गावाची घरातली वीज, त्याचबरोबर रस्त्यावरची स्ट्रीट लाईट सगळं चालतं. शिवाय जास्त झालेली ऊर्जा किंवा लाईट ते विकतात. म्हणजे ठिकेकरवाडीसारखं 1200 लोकवस्तीचं गाव हे काय करू शकतं? स्वयंपूर्ण होतं. कशाच्या जीवावरती? पशुधन आहे त्यांच्याकडे जास्त, गोबर गॅस चालतोय. गाई म्हशी घरी असणं, पूर्वी गोधन जास्त असलेला राजा श्रेष्ठ, बरोबर आहे ना? ज्याच्याकडे गायी जास्त म्हणजे गोधन जास्त तो राजा श्रेष्ठ असायचा. कारण त्या गोधनाचं महत्व फार महत्वाचं आहे. मी सायन्स विषयामध्ये इंटरनॅशनल लेवलचे रिसर्च ज्यावेळेला बघते त्यावेळेला आपल्याकडे असणाऱ्या देशी खिलार गाई किंवा गीर गाई, त्यांच्या शेणापासून मलमूत्रापासून प्रत्येक गोष्ट ही उपयोगी आहे. रासायनिक खतांच्या ऐवजी जर त्यांचं जर कंपोस्ट तयार केलेलं शेतीला वापरलं, कनेरी मठला आपण बघतो काही लिटर मूत्रामध्ये तुम्ही जर फवारलं ते, तर कीटकनाशक फवारायची गरज नाही. म्हणजे इको फ्रेंडली शेण, मलमूत्र, आपण गोमूत्र फवारतो की नाही आपल्या घरी काही झालं तर, त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. आणि म्हणून त्या गोधनाचं महत्व, प्रत्येक गोष्ट, गायीचं दर्शन सकाळी घेणं हे आपल्या धर्मामध्ये पवित्र सांगितलेलं आहे. तसं गायीचा प्रत्येक घटक हा अतिशय औषधी असतो. गायीचं दूध लहान